नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो, मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो, तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो. भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो, तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो. अशी परखड टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. गेल्या अनेक दशकांपासून भारताने दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, मात्र आता भारत दहशतवाद सहन करणार नाही. प्रत्येक दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाकिस्तानला दिला आहे. UAEच्या यशस्वी दौऱ्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकताच कॉंगो लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दौरा केलाय. यावेळी त्यांनी कॉंगो प्रजासत्ताकाच्या नेत्यासोबतच उच्चस्तरीय बैठका देखील पार पाडल्यात. कॉंगो प्रजासत्ताक दौऱ्यात राजकीय नेतृत्वासोबतच अनेक उच्चस्तरीय बैठकांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपपंतप्रधान व परिवहन मंत्री थेरेस कायिंगवावा वाग्नर, परराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री व्हायटल कामेरे फ्लॉ एनक्लिंगी, लोकसभेचे अध्यक्ष जॉन मिशेल समा लुकोंदो क्वेंगे, सिनेट अध्यक्ष यांच्या समवेत पहिल्या दिवशी बैठका पार पडल्या. या बैठकीदरम्यान कॉंगो प्रजासत्ताकाच्या नेत्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी या दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचारांचं समर्थन करता येणार नाही हे स्पष्ट केलंय. त्यांनी दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली आणि भारतासोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. 4 दिवसात ठाणे स्टेशन फलाट क्रमांक 5 वरील छतावरती पत्रे टाका, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना रेल्वे फलाटावरती छत नसल्याने सहन करावा लागत आहे. पावसाचा त्याचबरोबर उन्हाचा मारा आतापर्यंत नागरिकांनी या ठिकाणी सहन केला आहे. यामुळे आता मनसे आक्रमक झालेली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी या आंदोलनामध्ये शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. सदर प्रसंगी विविध मुद्दे देखील उपस्थित करण्यात आले. या ठिकाणी आपण बघू शकतो, छत नसल्याने ट्रेन पकडताना छत्री देखील आपण उघडू शकत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इथे गर्दी होते. पाहणी दौरा केला. पावसाळा सुरू झालेला आहे. ठाणे स्टेशन हे अत्यंत महत्त्वाचं असं स्टेशन आहे. 300 ते 400 मीटर पर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं छत या रेल्वे फलाटावरती लावण्यात आलेलं नाहीये. तसेच
स्टेशनची दुरावस्था आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे, असं देखील यावेळी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे. ऐतिहासिक रेल्वे स्टेशन म्हणून ठाणे शहराची ओळख आहे, मात्र या स्टेशनची व्यवस्थित डागडुजी किंवा निगा न राखल्यामुळे या स्टेशनला हळूहळू ऐतिहासिक रेल्वे स्टेशन म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख आहे, मात्र या स्थानकाची योग्यरित्या डागडुजी केली जात नसल्यामुळे इतिहासामधील शेवटचे स्टेशन होऊ देऊ नका, असं देखील यावेळी मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे. तर पुन्हा सांगतो की हे झोपलेलं प्रशासन आहे, या प्रशासनाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. जर येत्या 4 दिवसामध्ये हे काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल, असं देखील त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे. एवढंच नव्हे तर जे अधिकारी बसतात त्या ठिकाणचा छप्पर काढून टाकू, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 2 दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेनमधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडच नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी भिजावं लागतं. ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात. म्हणून आम्ही काल पाहणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आलं. आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाणा स्टेशनचा महत्वाचं स्टेशन आहे, तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 300-400 मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही. 5 नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्वाच्या ट्रेन थांबतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे. अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचीच परिस्थिती नाहीये. तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1ला जा, 2ला जा, वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय, लोक भिजतायत, पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहित नाहीये. अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही. तुम्ही जर इथनं पुढे गेलात तर एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की 2 पत्रे एका तारेने बांधलेत. उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो. एखाद्या चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात? हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे. जर पुढच्या 4 दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट एसटी बसगाड्यांची सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे. या बसगाड्यांमध्ये मोबाईल GPS ट्रॅकिंग प्रणाली, LCD स्क्रीन, सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसह इतर अत्याधुनिक यंत्रणा देखील असेल. चालकाने मद्यप्राशन करून जर का बसगाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चालकाला डुलकी लागली तर ही याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एसटीच्या बसगाड्यांमधून सुरक्षित प्रवास करता येणार आहे. राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवास करताना बसगाड्यांची आसने सुस्थितीत नसणे, चालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होणे अशा अनेक घटना घडत आहेत. काही वेळा चालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याचंही समोर आलं आहे. तसेच आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असते. प्रवासी सुरक्षेच्या अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच स्मार्ट बसगाड्यांची घोषणा केली होती. बुधवारी ठाण्यामध्ये या बसगाड्यांमधील AI प्रणालीचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आलं. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अनेक अधिकारी येथे उपस्थित होते. आणि या ठिकाणी सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे. प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे. आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये CCTV कॅमेरा किंवा GPS यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती. परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे. ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे. तर काही अशा गोष्टी आहे. वायफायच्या सुविधा आहे त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही. या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना
दुसऱ्या खाजगी बसेसमध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीनं आम्ही ती रचना करतो आहे. आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत. तर त्यापैकी अनेक बसेस जे आहेत त्यांचं 2-3 वर्षानंतर, काही 5 वर्षानंतर, काही 7 वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही, रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे. परंतु किमान 10 वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतो आहे. आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ 60% देणार आहोत आणि 40% हा खर्च राज्य शासन करणार आहे. त्या अंदाजे आमच्या 5-1 हजार बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या, आणि नवीन आहेत तर ह्या 3,000 बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो आहे की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला, म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा आपले ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही. निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर, तर तसा प्रसंग होता कामा नये. यासाठी CCTV यंत्रणा पाहिजे. बसचा दरवाजा कुणालाही उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे. बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब स्मिथ ॲनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे, जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्याला आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे. जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदनसुद्धा त्याला बघता आलं पाहिजे. अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतो आहे. जवळजवळ 4 बाहेरच्या बाजूला आणि 3 आतल्या बाजूला असे 7 CCTVचे कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवतो. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काही नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या होत्या तसेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या टीमने जे वचन दिलं आहे ते टप्प्याटप्प्याने पुढील काळात पूर्ण करणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. लाडकी बहीण योजनेला निधी मिळणार नाही असे विरोधक म्हणत होते, पण निधी मिळाला. ही योजना देखील सुरू राहणार आहे. विरोधकांचा तुम्ही सुपडा साफ केला होता. ते लोक उलटसुलट चर्चा करत असतात. त्यांच्या चर्चांना आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही. आपण आपले काम करू असंही शिंदे म्हणालेत. हे सरकार गोरगरिबांचे, लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे, शेतकऱ्यांचे आहे. येथे सर्वांच्या अडचणी सोडवल्या जातील. 2.5 वर्षात आपण अनेक प्रकल्प, कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच इतके मोठे यश मिळाले नव्हते. ते महायुतीला मिळाले. यामध्ये सर्वात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा असल्याचं ते म्हणाले आहेत. त्याच्यामध्ये जात नाही. आता मुंबईला देखील आषाढी एकादशीच्या निमित्त बैठक आहे, परंतु या सर्व मागण्या ज्या आहेत त्या सर्वसामान्य आपल्या गोरगरिबांच्या आहेत. त्यामुळे सरकारच गोरगरिबांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे, लाडक्या भावांचं, लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, लाडक्या ज्येष्ठांचं आहे. त्यामुळे हे सरकार तुमचं आहे. फक्त एवढंच आहे की आता आपण जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना सुरू ठेवणार आहोत. टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत. सरकार आणि तुम्ही काय वेगळे नाही आहात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जे आम्ही बोललेलो आहे, ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो. आपण 2.5 वर्षाचा कारकीर्द बघितलेली आहे. 2.5 वर्षात किती आपण निर्णय घेतले, विकास प्रकल्प केले, कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी महायुतीला एवढं मोठं यश दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढं यश मिळालं नव्हतं. याच्या सगळ्यात महत्वाचा वाटा जो आहे तो माझ्या या लाडक्या बहिणींचा वाटा आहे. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही सर्वजण, लोकरे पाटील आहेत, गावित मॅडम, दराडे आहेत, आपला बोरस्ते तिकडचं आपले प्रमुख आहेत, बाकी सगळे इकडे हेमंत अप्पा आहेत, सगळे राम तुम्हाला दिलाय मदतीला. चालते ना आता सगळं ठीक आहे ना. मग ते असे तुम्ही काम करत राहा
तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.